साहेबाचं सरकार आहे. आता विहीर भरली, पहिल्यांदा बादलीच नव्हती तिथं, बकेटच नव्हती. बरं आता दुसऱ्या बारी लोकांनी ओरड केली, इथं पाणी आहे, विहीर फुल भरलेली, लोकांना पाणी प्यायला मिळत नाही. मग बादलीच नेऊन ठेवली, दावं नाही ठेवलं. शेंदी तू कशाने विहीर उडी हाणतो का? म्हणजे इतके उलट्या खोपडीचे ते, यांना नीट करावं लागतं. हे असं अर्धवट करतात, देतात पण अर्धवट करतात. तुमच्या विरोधामध्ये बरेच नेते मंत्री देखील बोलतात, मात्र धनंजय मुंडे असतील किंवा छगन भुजबळ असतील, तुम्ही कधीच त्यांना सुट्टी देत नाही. आमचं म्हणणं काय आहे की तुम्ही गोरगरिबांच्या समाजाच्या लेकराच्या विरोधात बोलू नका. त्यांचं आणि आमचं काय कधी वैर नाही आहे. तुम्हाला आरक्षण मिळालं त्यावेळेस आम्ही कुठं विरोध केला? म्हणजे यांना निवडून आणायचा टायमाला आता तुम्ही विषय काढला म्हणून त्याचा विषयच घेत नाही मी. छगन भुजबळ निवडून कोणता मराठी नाही आणत काय? मग मराठीच्या लेकरा आरक्षण कसं काय नाही म्हणतो? तुझ्या लेकराला आम्ही आरक्षणाला कधी विरोध केला, कधी चॅलेंज केलं? तुमचं कधी प्रमाणपत्र चॅलेंज केलं? तुमचं कोणी नोकरीला लागलं तर आम्ही ऑब्जेक्शन घेतलं का? तुम्ही उठले सुटले की मराठीचंच मागं लागणार, म्हणजे मराठी तुम्हाला एवढी सोपी दिसते. यांना निवडून आणायला दोघाला, बहीण भावाला पण कमी केलं मराठीने कधी? कुठं जातीवाद आहे? जातीवाद असता तर आमचा अशोकराव पाटील साहेब आम्ही पाडलाच नसता, मराठ्यांनी पाडला. कारण दुःखद घटना होती, गोपीनाथ मुंडे साहेब होते. तुम्हाला कुठं वागता यायला लागलं तसं? त्यांच्या त्या भावनेपोटी लोकांना माया होती. देशात नंबर 1ला सीट निवडून आणलं. निवडून आल्यावर त्यांनीच लोकसभेत काय भाषण केलं? आरक्षण करीत बसले, मराठ्याला काय आरक्षण द्यायचं यासाठी मराठ्यांनी तुम्हाला निवडून दिलं. याला कोणी मोठं केलं? मराठ्यांनीच ना. आता हे तोंडानेच म्हणतो आमच्या लोकांना त्रास दिला आम्हाला, मराठ्यांच्या लोकांनी परळीत मला मोठं केलं. आणि आता मराठ्याचे लोक मारून टाकतो का? मराठ्याला म्हणतो 1% बी आरक्षण ठेवणार नाही, हे भाषण करतो का? ही तुही भाषा. आंदोलन प्रति आंदोलन उभा करायला तू साध्या, तुला वाटतोय माहीत होत नाही आम्हाला? आमच्या विरोधात आमचेच लोक पिरितो, तुला वाटतोय आम्हाला माहीत होत नाही? तू आत्ता बी सध्या बी किती काड्या करतो हे पण माहिती. माया नाद तू आणखीन तर शान होय, माया नादी लागू नको. हो, तोही लाभार्थी टोळी उची कुच बोलन, पण राजकीय करिअर उद्ध्वस्त होईल तुझं. कारण समोर मी हे ध्यानात ठेव. काल मराठा समाजा सकल मराठा समाजाचं उपोषण सुरू होतं मराठा भवनसाठी. 28 गुंठे जागा जी आहे ती आता धनंजय मुंडेंच्या ताब्यात असलेल्या नगरपालिकेच्या माध्यमातूनच दिली गेली आहे. नाथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून खरेदी केली, आता ती मराठा भवनसाठी दिली गेली. अरे बाबा, पण मतं नाहीत का? उपकार दाखवले का तुम्ही? तुम्हाला ज्या शाही खुर्चीवर बसिलं कुणी बसिलं? तुम्ही त्या 28 धुडक्यावर दाखवणार का आम्हाला आता उपकार? आणि गोरगरिबाचे लोक, करोडो लाखो लोक त्या मतदारसंघाचे झुंजते तुमच्यासाठी. ते गेले की सुरू आज नाही, तुमच्या वडिलाच्या पिढीपासून. कुठं जातीवाद बघितला आम्ही?